वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आणि महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी छापेमारी केली आहे आणि स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव येथेही महत्त्वाची छापेमारी केली आहे। या संदर्भात 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। तर नारायणगाव शहरामधील एका इमारतीमध्ये हे काम सुरू होतं आणि परदेशासह देशातील छापेमारीनंतर महादेव ऑनलाईन बेटिंग ॲपची पाळंमुळं पुण्याच्या नारायणगावमध्ये सुरू होती। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, जुनं प्रकरण आहे महादेव बेटिंग ॲप प्रकरणी, आता पुणे पोलिसांनी सुद्धा छापेमारी केलेली आहे। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी छापेमारी केलेली एकंदरीत पाहायला मिळते। नारायणगाव हद्दीमध्ये खरं तर ही छापेमारी आहे। सुमारे 70 ते 80 जणांना खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती एकंदरीत आपल्या समोर येते। परदेशासह देशातील इतर राज्यातल्या खरं तर छापेमारीनंतर आता महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही छापेमारी होताना एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे यामध्ये किती लोक इन्व्हॉल्व असतील याचा अजूनही अंदाज येत नसला तरी महादेव ॲप बेटिंग प्रकरणी खरं तर याची पाळंमुळं कुठपर्यंत हे शोधणं खरं तर पुणे पोलिसांसाठी जिकरीचं काम बनल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे आता नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण जो तपास आहे आता सुरू झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। 70 ते 80 जणांना ताब्यात घेतले। आता इथून अजून किती जण यामध्ये तेही खरं तर अजून माहिती पुढे आलेली नाहीये, मात्र अजून अनेक जण असण्याची शक्यता खरं तर पोलिसांकडून वर्तवण्यात येते आहे। बरोबर आहे, तपासात आणखी काय उघड होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय पुण्यामधून।